मधुचंद्राची रात्र ही नववधू आणि वरासाठी खूप खास असते. मात्र एका नववधूला लग्नाच्या पहिल्या रात्रीच पोटात दुखू लागले आणि सकाळी तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की याविषयी कोणतीच तक्रार आलेली नाही. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील अजीमनगर भागात ही जगावेगळी घटना घडली आहे. अजीमनगर भागातील कुमार या गावात ही घटना घडली. लग्नाच्या काही तासानंतरच नववधूने एका मुलीला जन्म दिला. लग्नाच्या पहिल्या रात्रीच घरात बाळाचं आगमन झाल्याने संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय झाला. या गावातील रुजवान नावाच्या तरुणाचे बहादूरगंज या गावातील तरुणीसोबत लग्न झाले. या दोघांमध्ये आधीच प्रेमसंबंध होते. लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच तरुणीने लग्नासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. यानंतर पोलीस आणि गावकऱ्यांच्या मदतीने हे लग्न पार पडले होते. शनिवारी सायंकाळी या दोघांचं लग्न झालं. त्याच रात्री 12 वाजता अचानक नववधूच्या पोटात दुखू लागलं. यानंतर डॉक्टरला बोलावण्यात आलं आणि त्यांनी प्राथमिक उपचार केले. यानंतर रविवारी सकाळी घरात चिमुकल्या बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. नववधूने एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर घरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरली. यामुळे रिजवानच्या घराभोवती चांगलीच गर्दी जमा झाली. रिजवानने आपल्या तान्हुल्या मुलीला कुशीत घेऊन संपूर्ण परिसरात मिठाई वाटली. अजीमनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी करण सिंग यांनी सांगितले की आम्ही या प्रकरणाची चौकशी केली. लग्नाआधीच दोघांचे प्रेमसंबंध होते आणि तरुणी गर्भवती होती. सध्या आमच्याकडे कोणतीच तक्रार नाही आणि कोणावरही कायदेशीर कारवाई सुरू नाही.